नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का 2 दशकांपूर्वी शस्त्रांच्या जगामध्ये एक असा दुर्मिळ प्रयोग करण्यात आला, की हवेत गायब होणारं फायटर जेट विकसित करण्यात आलं. कोणत्या देशाने हे विकसित केलं आणि सध्या ते कुठे आहे, काय त्याचं नाव आहे, याबाबतच तुम्हाला मी उत्तरं या व्हिडिओमध्ये देणार आहे. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तर एक असं दुर्मिळ प्रयोग शस्त्राच्या जगामध्ये करण्यात आला, जो शेवटचा ठरला. का शेवटचा ठरला हे आपण व्हिडिओच्या एंडमध्ये पाहणार आहोत. मात्र काय हे विमान आहे आणि काय त्याचं नाव आहे, तर हे लढाऊ विमान याचं नाव आहे लॉकहीड मार्टिन F-22 राप्टर असं त्याचं नाव आहे. अमेरिकेमध्ये हे विकसित करण्यात आलेलं होतं आणि F-22 राप्टर हे ट्विन इंजिन जेट पॉवर्ड सर्व वेदर कंडिशनला सुटेबल असं हे स्टेल्थ टेक्निकचं फायटर जेट होतं. आणि हे सुपरसॉनिक स्टेल्थ फायटर विमान जवळजवळ हवेत नाहीसं होतं. इथे अधोरेखित करण्यासारखी ओळ म्हणजे ती जवळजवळ नाहीसं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हवेत गायब होणं म्हणजे काय? हवेत गायब होणं म्हणजे हवेत कुठलीही वस्तू किंवा विमान हे आहे, त्याचं अस्तित्व हवेत किंवा आकाशात आहे हे कुठून निष्पन्न होतं? हे रडारमुळे निष्पन्न होतं. रडार एक वेळेला रडार कसं काम करतं, ते रडार अल्ट्रासॉनिक वेव्हज सोडतं. ती वेव्हज त्या कुठल्याही घटकाला ती आदळते आणि ती परत येते आणि त्यातून कळतं की बा आपल्याला आकाशामध्ये ही वस्तू अमुक अमुक वस्तू आहे. तर हे असं तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेलं होतं की बा रडारला अशा प्रकारे ते चकमा द्यायचं की ते हवेत गायब झालंय असं व्हायचं. आणि याचे जे विंग्स होते किंवा विंग्सपासून टेलपर्यंत त्याची डिझाईन होती ती दातेरी बनवण्यात आलेली होती. त्यामुळे जे वेव्ज आहेत ते त्यात ॲब्झॉर्ब व्हायचे आणि कधी गरज पडल्यास हे विमान धूर सोडायचं. त्यात धूर सोडल्यामुळे पण ते वेव्स त्यात ॲब्झॉर्ब व्हायचे आणि त्यातून तो एका प्रकारे त्या रडारला चकमा द्यायला यशस्वी व्हायचा. त्यामुळे हे विमान हवेतच गायब होतं असं बोललं जायचं. हे एअरफ्रेम डिझाईनमध्ये रडार शोषक सामग्री म्हणजे RAM रडार ॲब्झॉर्बिंग मटेरियल असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. ते त्याच्यात लावण्यात आलेलं होतं. म्हणजे ते ॲब्झॉर्ब करायचं. लोखंडी गोळे रंगाने लेपित असलेले ते त्यावर लावले असायचे. आता F-22 हे हवाई वर्चस्वाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. परंतु त्याची किंमत आणि देखभालीच्या अडचणीमुळे त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ शकलं नाही आणि 2011 याचं उत्पादन अमेरिकेने बंद केलं. आणि अमेरिकेने जे निर्यात केले जाऊ शकतात असे विमानं आणि शस्त्र बनवण्याला प्राधान्य दिलं. तर तुम्हाला या तंत्रज्ञानाबाबत जाणून कसं वाटलं, किंवा असं हवेत गायब होणारं विमान जर हे भारताकडे आलं किंवा भारत हे कधी विकसित करेल, यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.